अधिक मास धोंड्याचा महिना म्हणजे काय? हिंदू पंचांगानुसार दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. त्याला अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असतो. या काळात पूजा, दान, जप, व्रत यांना खूप महत्त्व असते. जावयाला वाण का देतात? जावई म्हणजे मुलीच्या आयुष्याचा आधार मानला जातो. या महिन्यात जावयाला वाण देणे म्हणजे सौभाग्य, समृद्धी आणि आशीर्वाद देणे. आई आपल्या मुलीच्या संसारासाठी शुभेच्छा व्यक्त करते. वाणात आपण काय काय वस्तू द्यायच्या असतात? परंपरेनुसार काही वस्तू आहेत. कपडे, नारळ, फळे, मिठाई, तांदूळ, डाळ किंवा शक्यतेनुसार पैसे व पान सुपारी असे वाण द्यावे. जावयाला आदराने आपण ते दान द्यावे. वाणाच्या वस्तू थाळीत ठेवून द्याव्यात व आशीर्वाद द्यावे. जोडवे, पायातील जोडवे बदलावे का? काही ठिकाणी परंपरेनुसार जोडवे बदलतात. हे शुभ मानले जाते आणि वैवाहिक जीवनासाठी चांगले समजले जाते. त्यामुळे अधिक मासात जोडवे हे बदलली तर हे आपल्या सुखी संसारासाठी चांगलेच असते. भगवान विष्णूची पूजा, दानधर्म, जपपाठ, भजन हे आपण करावे अधिक मासात. आणि आपण काय करू नये? अधिक मास सुरू असताना नवीन मोठे शुभ कार्य, लग्न, गृहप्रवेश हे टाळावे. वादविवाद टाळावे व वाईट सवयीपासून दूर राहावे. अधिक मास हा पुण्य कमवण्याचा आणि नातेसंबंध मजबूत करण्याचा महिना आहे. जावयाला वाण देणे ही प्रेम, सन्मान आणि आशीर्वादाची सुंदर परंपरा आहे. आपण जावयाला 33 वस्तू या दिल्या पाहिजे. त्या 33 वस्तूंमध्ये तांदूळ, गहू, डाळ, साखर, गहू, तेल, मीठ, मसाले, फळे, नारळ, मिठाई, कपडे, पैसे, पान सुपारी, हळद कुंकू, अगरबत्ती, दिवा, तेल, भाजीपाला व सुका मेवा. पूर्ण 33 देणे शक्य नसेल तर 5, 11 किंवा 16 वस्तू पण चालतात. व जावयाला अनारसे हे देतात. अनारसे देणे का शुभ आहे? अनारसे हा तांदूळ आणि गूळपासून बनतो. तांदूळ शुद्धता व गूळ गोडवा. नात्यात प्रेम आणि सौख्य वाढवतो. धार्मिकदृष्ट्या गोड पदार्थ देणे म्हणजे सुख, समृद्धी आणि आनंद देण्याचे प्रतीक मानले जाते. अधिक मास, दिवाळी, व्रत, उपवास अशा शुभ काळात अनारसे देणे म्हणजे पुण्य आणि आशीर्वाद मिळवणे. हे अनारसे कधी देतात? अधिक मास किंवा धोंड्याचा महिना. जावयाला वाण देतात व सण, उत्सव, दिवाळी, लग्नकार्यातही पाहुण्यांना आदराने अनारसे देतात. त्यात गोडवा वाढतो व घरात सुख शांती राहते. समृद्धीचे प्रतीक मानले जाते. अनारसे देणे हे शुभ, मंगल आणि प्रेमाचे प्रतीक आहे. वाणात किंवा प्रसाद म्हणून दिल्यास खूप चांगले मानले जाते. मुलीच्या संसारासाठी आशीर्वाद, गोडवा आणि प्रेम वाढवणे. अधिक मासात पुण्य मिळवणे. 33 अनारसे शक्य नसतील तर 11 किंवा 21 पण चालतात. मनापासून दिलेले दानच सर्वात महत्त्वाचे आहे. 33 अनारसे, तांब्याची प्लेट देणे हे एक शुभ, पारंपरिक आणि पुण्य देणारी प्रथा आहे. अधिक मासात केलेले दान हे कधीही वाया जात नाही. 33 अनारसे आणि तांब्याच्या ताटाचं वाण तुमच्या घरात समृद्धी व सुख नक्की आणो. ही छोटी परंपरा नाही, हे आपल्या नात्यातील गोडवा आणि आशीर्वाद जपण्याचं साधन. तुम्ही नक्की करा. भगवान विष्णूंच्या कृपेने घरात आनंद, सौभाग्य आणि भरभराट सदैव राहो. जय श्री हरी. 33 अनारसाचे वाण म्हणजे फक्त परंपरा नाही, ते आहे सुखी संसाराची सुंदर सुरुवात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.